अव्ययभाव समास कधी असतो? जर समास म्हणल्यानंतर त्या समासात दोन पद असणार आहेत, बरोबर का नाही? राजवाडा, राजा आणि वाडा दोन पद आहेत. विद्याधन, विद्या आणि धन दोन पद आहेत. मग कोणतं पद महत्वाचं? जर पहिलं पद महत्वाचं, दुसरं गौण समास असतो अव्ययभाव. जर पहिलंच गौण आणि दुसरं महत्वाचं, समास असतो तत्पुरुष. जर दोन्ही पद महत्वाचे असतील, समास असतो द्वंद्व. जर दोन्हीच पद गौण, तिसऱ्याचाच बोध होतो, समास असतो तुमचा बहुव्रीही. आता विद्या महत्वाची का धन महत्वाचं? आली का पंचायत पोरांनो? बरोबर का नाही? मग अशी बोलत बोलत आपण काय उदाहरण घेतलं? आम्ही म्हणलो बोलत बोलत, सर तुम्ही म्हणला राजवाडा, हा राजवाडा हा सामासिक शब्द झाला, याचा विग्रह केला तर शब्द आला राजाचा वाडा. बरोबर का नाही? खरं खरं सांगा, मी राजवाडा बघितला असं ज्या वेळेस म्हणतोय मी, त्यावेळेस राजा बघितलाय का वाडा बघितलाय रे? कोण बघितलं? मी राजवाडा बघितला. नेमकं काय बघतोय तू? राजा बघतोय का वाडा? सर वाडा बघतोय. याचा अर्थ मित्रांनो, दुसरं पद महत्वाचं आहे, राजा महत्वाचा नाही, तत्पुरुष समास. मग इथं तुमच्या समोर कोण आहे? विद्याधन. पोरं म्हणली विद्या बी महत्वाची, धन बी महत्वाचे, बरोबर का? पोरांनो उत्तर बघा, तुमची उत्तर बघा, माझं उत्तर बघा. आता काय येणार आहे? विद्या बी महत्वाची आहे, धन बी महत्वाचे. असं नसतंय, धन सगळीकडे महत्वाचा आहे, पण विग्रह करून तरी बघ की तुझा विग्रह काय व्हायला लागलाय. विद्याधन ह्या शब्दाचा विग्रह मित्रांनो असतो विद्या हेच धन, हा त्याचा विग्रह आहे. आता तुमच्या माहिती करता, गावाच्या माहिती करता, जर इथं विद्येला धनाची उपमा दिलेली आहे, ही पॅटर्न आहे त्याचा. कमल नयन म्हणजे काय? डोळे. नयन म्हणजे डोळे. नयन अक्षर, चक्षु, नेत्र, लोचन, आवळू, अंबक. डोळ्याला कमळाची उपमा दिलेली आहे. अशी जर उपमा दिलेली असेल तर लक्षात ठेवा, तो असतो तुमचा तत्पुरुष समास. मी ह्याला उत्तर मानलेलं नाही, गडबड करू नका. मी ह्याला उत्तर मानलेलं नाही. ह्या तत्पुरुष समासाचे पोट प्रकार आहेत पुन्हा. विभक्ती तत्पुरुष, नय तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, तुमचा द्विगु, बरोबर का नाही? कर्मधारय तत्पुरुष, आणि त्याच्यातच एक प्रकार असतो तुमचा रूपक उभयपद तत्पुरुष. तुमच्या माहिती करता सांगतो, विद्या हेच धन. विद्येला धनाची उपमा ज्या वेळेस देत असता त्यावेळेस तुम्ही विद्या ही धनासारखी म्हणलाव का? नाही. मग काय म्हणला? विद्या हेच धन आहे. इथं रूपक अलंकार आलेला आहे. तुमच्या माहिती करता, गावाच्या माहिती करता सांगतो, पर्याय क्रमांक सी तुम्हाला योग्य उत्तर द्यावं लागतंय.